नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी, घटक स्थूल वाचन, बालसाहित्यिका गिरिजा कीर, भाग दुसरा, उत्तरार्ध आणि स्वाध्याय. आपण या पाठाचा पूर्वार्ध मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे. तर या भागाचा उत्तरार्ध जाणून घेण्यापूर्वी आपण पूर्वार्धाचा प्रस्तावना किंवा पूर्वज्ञान स्वरूपात आढावा घेऊ. प्रस्तावना. या पाठाच्या पूर्वार्धामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण जाणून घेतलं या पाठाचे लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. विजया वाड ह्या बालसाहित्यिका आहेत. अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले आहेत. सुमारे 117 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 1 वर्ष अध्यक्षासुद्धा होत्या. त्यानंतर त्यांनी विपुल प्रमाणात लहान मुलांसाठी बालसाहित्य लिहिलेलं आहे आणि सुमारे शिक्षण क्षेत्रातील जिजामाता पुरस्कारासह 95 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि सन 2007 साली सांगली येथे मराठी साहित्य बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. अशा प्रकारे डॉक्टर विजया वाड यांचा आपल्याला एक बालसाहित्यिका म्हणून परिचय करून देता येईल. आणि त्यांनी या ठिकाणी या पाठामध्ये गिरिजा कीर यांच्या साहित्य लेखनाचा आढावा घेतलेला आहे. आणि गिरिजा कीर यांच्याबद्दल ते म्हणतात की काही साहित्यिक वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. मात्र गिरिजा कीर या वलयांकितही होत्या आणि हृदयांकितही होत्या. अशा प्रकारे त्याच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार होती आणि दैनिक, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी अशा अनेक माध्यमामध्ये गिरिजा कीर यांनी लिलिया संचार केला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून या पाठामध्ये गिरिजा कीर आणि त्यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह आणि बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या दृष्टीने ओळख करून दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये पाहिलं की गिरिजा कीर यांनी कोणत्या प्रकारात विस्तृत प्रमाणात साहित्य लेखन केलं आहे त्यांचा आपण एक आढावा घेऊया. या ठिकाणी बघा गिरिजा कीर आहेत. त्यांनी तू सावित्री हो, चटकमटक, आळीमिळी गुपचिळी, चला उठा जागे व्हा, झंप्या द ग्रेट, फुलं वेचणारा म्हातारा, माझ्या आयुष्याची गोष्ट, गाभाऱ्यातली माणसं, अक्षर लावण्य, चंद्रलिपी, बरंच काही मनातलं, आकाशवेध, सगळं काही तिच्याबद्दल, दीपगृह, 26 वर्षानंतर, जन्मठेप, गोंदवलकर महाराजांच्याबद्दलचं त्याचं पुस्तक, माझ्या आयुष्याची गोष्ट, दवबिंदू, मनाच्या तळाशी, कथाजागर, गोष्ट सांगतोय का, अशा सुमारे 85 पुस्तकांचं लेखन गिरिजा कीर यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये बालसाहित्यिक म्हणून गिरिजा कीर यांचा परिचय हा जास्त काळ झाला. आणि आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं की कशाप्रकारे रसास्वादाच्या माध्यमातून कोणत्याही साहित्यकृतीचा आपण आस्वाद घेतला पाहिजे आणि साहित्यकृतीचा आस्वाद घेत असताना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत हे या ठिकाणी सांगितलं. म्हणजे या ठिकाणी हे स्थूल वाचन आहे जे आलेलं आहे हे रसास्वादाच्या स्वरूपात आपल्याला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तो दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सात्मक आणि अभ्यासपूर्वक विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. आणि कोणत्याही साहित्यकृती कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे कलाकृतीची साहित्यकृतीची किंवा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. आणि म्हणून समीक्षा करण्यापूर्वी आपण साहित्यकृतीचा रसास्वाद घेतला पाहिजे. आणि रसास्वाद घेत असताना साहित्यकृतीचा रसास्वाद घेत असताना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता या अंगाने पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष कोणते. त्यानंतर व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या आहेत की बारकावे कृत्रिमपणे टिपले आहेत हे पाहावे. कथानक आकर्षक आणि उत्कंठावर्धक आहे का. त्यानंतर काव्यसंग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य कशातून जाणवते ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे,
पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का? पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, कथानक, त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा एकत्रितपणे परिणाम होतो का मनावर आपल्या? हे सगळ्याचा विचार आपण एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेताना केला पाहिजे. हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं. त्यानंतर गिरिजा कीर यांच्याबद्दल विजयवाड काय म्हणतात? तर विपुल प्रमाणात त्यांनी साहित्य निर्मिती केली, परंतु गिरिजा कीर या बालसाहित्यिक म्हणून विशेष प्रसिद्धीला आल्या. कारण त्यांच्या साहित्यामध्ये तोचपणा नव्हता. कारण त्यांनी जे बालसाहित्य लिहिले हे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळं होतं. त्यांची नाटुकली आपण जर पाहिली तर लक्षात येईल की त्यांच्या नाटकामध्ये कोणत्या प्रकारचे चमत्कार, अद्भुत रम्यता आढळली नाही. तर त्यांची जी बालनाटकं होती त्यामध्ये दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न होते आणि बालकांचे विश्वातले प्रश्न होते. हे या ठिकाणी विजयवाड यांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यांच्या बालनाटिका पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटकं 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. आणि त्यामुळे लेखिका म्हणते बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. कारण हा जो प्रांत आहे हा पूर्णपणे दुर्लक्षित असल्या प्रकारचा प्रांत आहे. आणि या दुर्लक्षित भागाकडे, बालनाटिकांकडे अतिशय संवेदनात्मक दृष्टीने बालकांच्या विश्वात जाऊन साहित्य लेखन गिरिजा कीर यांनी केलेलं पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी लेखिका म्हणते की गिरिजा कीरांच्या बालनाटिकेतला त्यांना आवडलेला विषय तो म्हणजे एक अर्जाय बाप्पा हे छोटंसं नाटिका. ती जी गोष्ट आहे की सर्व छोटी मुलं एकत्र येतात, घरातली मोठी माणसं नसतात आणि बाप्पाकडे तक्रार करतात घरातल्या मोठ्या माणसांची. तर काय तक्रार करतात? तर तो अर्ज लिहितात आणि अर्जामध्ये ते नमूद करतात. हे अतिशय रंजक पद्धतीने मुलांच्या भावविश्वातले प्रश्न इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे पूर्वार्धामध्ये पाहिलं. आता आपण बघूया या पाठाचा उत्तरार्ध. या पाठाचा उत्तरार्ध बघताना आपल्या लक्षात येईल गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतीकडे आपण आता पाहूया. पहिली साहित्यकृती होती म्हणजे बालनाटकं. ती पाहिली कशा प्रकारे मुलांच्या भावविश्वातील विषय डोळ्यासमोर ठेवून रंजक साहित्यकृती, अद्भुतरम्य साहित्यकृती न लिहिता मुलांच्या विश्वातील प्रश्न डोळ्यासमोर घेऊन त्यांनी बालनाटकं लिहिली. त्यानंतर लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून गिरिजाबाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्यानंतर तपस्विनी अनुताई वाघ, त्यानंतर शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, त्यानंतर संत गाडगेबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची सुंदर अशा प्रकारची चरित्र त्यांनी लिहिली. म्हणजेच आपल्या या ठिकाणी लक्षात येईल की सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते आणि म्हणून अशा प्रकारचे थोर समाजसुधारक पुरुष यांची चरित्र लहान मुलांच्या अंगाने लिहिण्याचं काम, अतिशय महत्त्वाचं काम हे गिरिजा कीर यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या म्हणतात की थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. मोठ्या लोकांचं कार्य हे जर लहान मुलांपर्यंत पोचलं तर तेच उद्याच्या समाजामध्ये त्या थोरांचे कार्य पुढे नेत असतात. आणि खऱ्या अर्थाने त्या थोरांचे विचार हे लहानपणातच जर मुलांच्या मनामध्ये रुजले तर तेच विचार घेऊन पुढे जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण लहान मुलांच्या मनामध्ये रोवण्याचं काम करतो इतिहासामधून. इतिहास मुलांना त्यासाठी शिकवतो की ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे स्वराज्य, स्वातंत्र्याचं महत्त्व जाणून घेऊन स्वराज्याची स्थापना केली, ते विचार जेव्हा मुलांच्या मनामध्ये असतात ते आयुष्यभर तेच विचार घेऊन मुले पुढे जातात. आणि म्हणून थोरांचे संस्कार लहान मुलांच्या मनातच, बालवयातच व्हावेत म्हणून यांची चरित्र त्यांनी लिहिली. आणि म्हणून त्या म्हणतात की थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हेच खरं त्यांचं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. आपल्याला इथे लक्षात येईल की प्रत्येक चरित्रामध्ये एक एक महत्त्वाचा विचार आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रामध्ये गिरिजाबाईंनी काय सांगितलेलं आहे? तर प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिता बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधी विसरता येणार नाही. बघा किती सुंदर. म्हणजे
वडिलांची उपमा ही प्रत्येक स्त्रीने वडिलांच्या जागी महात्मा ज्योतिराव फुले यांना ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला लिहितं बोलतं करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. कधीच ते ऋण ते विसरू शकत नाही. अशा प्रकारे एक महत्त्वाचा विचार बघा हा त्यांच्या त्या चरित्र वाचल्यानंतर आपल्याला मिळतो. त्यानंतर ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांच्याबद्दल शिक्षणवर्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत होती. म्हणजे ताराबाई मोडक या योग्य माणसाची निवड योग्य कामासाठी करायच्या. आणि म्हणून त्यांच्या छायेमध्ये आपण पाहिलं की अनुताई वाघांसारख्या समाजसुधारक पुढे आल्या. माणसे हिऱ्याची पारख करू शकतात, मोठी माणसेच. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या चरित्राबद्दल गिरिजाबाई काय म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. म्हणजे अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांचं कार्य पुढे नेण्याचं काम केलं. आणि आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्या भागातील मुलांना शिकती करणं, शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी जाणून घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताचं तरुण मूल पुढे होत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. म्हणजे अनुताईंच्या कार्याचं स्मारक तेव्हाच ठरेल तेव्हा त्यांचं चरित्र वाचल्यानंतर अशी मुलं पुढे येतील आणि त्यांचं कार्य पुढे नेतील, हे त्यांचं खरं स्मारक असेल. त्यानं संत गाडगे महाराज, संत गाडगेबाबांचं देखील चरित्र त्यांनी लिहिलं. संत गाडगेबाबा आपल्या सर्वांना परिचित आहेत. आणि लहान मुलांसाठी संत गाडगेबाबांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं. त्यांच्या चरित्रातील हा संदेश बघा, संत गाडगेबाबांच्या चरित्रातील, मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. बघा, म्हणजे तुम्हाला संत व्हायचं असेल, महान व्हायचं असेल तर तुम्हाला तपश्चर्या करा, अरण्यात चला, काही गरज नाही, चमत्कार करा. तुम्ही लोकांची सेवा करूनसुद्धा संत होऊ शकता. यासाठी संत गाडगेबाबांचे विचार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या काय लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. बघा, अहिल्याबाई होळकर यांनीसुद्धा, अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देण्यात दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई होळकर सदैव इतरांसाठी जगल्या. आणि अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाळा जळासारखं निर्मळ. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रामध्ये लहान मुलांसाठी संदेश देण्याचं काम गिरिजाबाईंनी केलं. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी साधी भाषा, हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाचा एक नवा आयाम किंवा नवा आयाम निर्माण केला, दिला आहे. तर अशा प्रकारे लहानांसाठी चरित्र लिहिण्याचं काम गिरिजाबाईंनी केलं. त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की गिरिजाबाईंनी बालांसाठी अनेक कथासुद्धा लिहिल्या. त्यामधली कथा तू सावित्री हो, तू सावित्री हो, हे एक कथा. त्याच्यामध्ये काय म्हणतात ते बघा, एकूण 8 कथा आहेत. त्यातील
एक गोष्ट एका माणसाची, ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. या ठिकाणी गोष्ट एका माणसाची. या कथेमध्ये मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो. म्हणजे आईला वाचवण्यासाठी तो पाकीट मारतो, एकाचं चोरी करतो. चोरी करण्यामागे विचार काय असतो की माझ्या आईला ऑपरेशनसाठी पैसे मिळतील, कारण त्याच्याजवळ पैसे पण असतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2,000 असतात आणि त्या नोटेबरोबर एक चिठ्ठी असते. म्हणजे ज्याचं पाकीट मारलं त्याच्या पाकिटामध्ये त्याला 2,000 मिळतात आणि एक चिठ्ठी मिळते. त्याच्यात काय लिहायचं चिठ्ठीवर? त्या मधूने चोरलेल्या चिठ्ठीमध्ये प्रिय आनंदा, म्हणजे आनंदाची ते पाकीट असतं. सोबत 2,000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. म्हणजे ज्याचे पैसे मारले त्या आनंदाची आई देखील आजारी आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या भावाने ते पैसे दिले असतात आणि ते आपण चोरले. त्या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. म्हणजे ज्याचे पैसे चोरले त्याच्याकडे तो मधू जातो परत. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, सांगतो मीच चोरले हे पैसे. पण तो मनुष्य तो पैसे मधूला परत करतो. तो मनुष्य पण चांगला असतो. तो म्हणतो नको, तुझ्या आईसाठी पाहिजे, तर माझी आई काय तुझी आई काय, घे पैसे तुला, तुझ्या आईला वापर. म्हणजे चोरालाच पैसे तो परत देतो तो मनुष्य. आणि तो काय सांगतो परत देताना की आजच माझी आई गेली, त्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा मला आनंद मिळेल. मोठ्या मनाने हे दर्शन विस्मयचकित करणार आहे, आश्चर्यचकित करून टाकणार आहे. म्हणजे ज्याचे पैसे चोराने चोरले, चोर त्या मालकाला पैसे परत देतो आणि तो मालक सांगतो की हे पैसे, माझे पैसे तुला आता गरजेचं आहे, माझे आता काय काम नाही राहिलं, हे तुला घे. म्हणजे इथे एक माणुसकीचं दर्शन, अतिशय विस्मयचकित करणारं अशा प्रकारचं दर्शन इथे या ठिकाणी घडतं. त्यानंतर फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. त्यानंतर बालकादंबऱ्या. कथेच्या पुढचं पाऊल गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. चळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडकावून जातो. बघा झंप्या द ग्रेट, ते चेहऱ्यावरून बघा किती वळवळे आहे, मस्ती करणार आहे, उड्या मारणार आहे. आणि तो बालवाचकांचा सगळ्यात आवडीचा, म्हणजे कार्टून म्हणतो ना अशा प्रकारचा तो झंप्या बालवाचकांचा लाडकावून जातो. आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण या कथेत अतिशय रंगलेलं आहे. म्हणजे झंप्या आगीचा बंब बोलवतो, आग लागली म्हणून. त्यानंतर यडबंब डब्बू ही बाल कादंबरी देखील मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपलं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. म्हणजे प्रत्येक लहान मुलाला वाटत असतं की आईने माझं कौतुक केलं पाहिजे. डब्बू पण असंच असतो. आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो. त्याची मनातून इच्छा असते की आईने आपल्याला कौतुक केलं पाहिजे, आईला त्रास नाही द्यायचा. आणि एक काय गंमत होते, ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले ती मिठाई मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, छे मिठाई माझ्या ताईच्या साखरपुड्याची आहे, मी नाही देणार कोणाला. मग आई म्हणते, काय सांगते आई, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बू ते ध्यानात ठेवतो. आईने सांगितले ना, सर्वांना थोडं थोडं देऊन टाक बघा, सर्वांना प्रेम करायचं. म्हणजे प्रेमाचा संदेश आई देते. डब्बूला तेवढंच कळतं. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, आराम करत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना पाहुण्यासाठी देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू त्या सगळ्या भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असाच आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटतं. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला लेखिकामध्ये माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. अशा प्रकारे
आपण या पाठाचा आशय समजून घेतला. आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. या ठिकाणी बघा, गिरिजाबाईंच्या साहित्याची वैशिष्ट्ये. कथांची कोणती वैशिष्ट्ये? पहिलं म्हणजे आपण पाहिलं तर माणुसकीचं दर्शन घडतं त्यांच्या कथेमधून. कथा वाचकांना खिळवून ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य वास्तववादी, काल्पनिक नाही, वास्तववादी चित्रांवर भर. दुसरे बघा, साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. त्यामध्ये चरित्राचं वैशिष्ट्य काय? चरित्रामध्ये प्रत्येक चरित्रामध्ये एक महत्त्वाचा विचार दिला आहे. त्यानंतर सहज सोपी भाषा आणि महान व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा टिपालिया, दुसरा प्रश्न आहे, गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. आपण टिपालिया, सोमतलिया काही असेल तुम्हाला मी सांगितलं आहे. 3 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. प्रस्तावना पहिली, दुसऱ्यामध्ये आशय आणि तिसरा शेवट. हे 3 पॅरेग्राफमध्ये आपण परिच्छेदामध्ये प्रश्न लिहायचंच आहे. प्रस्तुत प्रश्न हा बालसाहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचन घटकावर असून गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष खालीप्रमाणे सांगता येतील. म्हणजे प्रस्तुत विधान हे या कोणत्या पाठाशी संबंधित हे तुम्ही मांडायचं आहे. त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये लिहा. साधी सोपी भाषा, वास्तवावर आधारित बालनाटिका, मुलांच्या भावविश्वाला प्राधान्य, चित्रदर्शी शैली, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला, वैशिष्ट्यपूर्व रचना, अशा प्रकारे आपण टिपा लिहू शकतो. येडबंब ढब्बू या बालकादंबरीतील विनोद. मग ढब्बू कशा प्रकारे? व्यायांसाठी आणून ठेवलेली मिठाई सर्व भिकाऱ्यांना वाटतो. आई सांगते ना, सर्वांशी प्रेम करावं, सर्वांना वाटलं पाहिजे, पण त्याला कळत नाही आज पाहुण्यांसाठी आणलेली वस्तू पण सर्वांना वाटायची नाही. म्हणजे इथे हा गंमत घडते, ते आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मधूचे कृत्य. तिसरा प्रश्न, संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाशी तुम्हाला अभिप्राय लिहा, तुमचं मत लिहा. इथे आशय लिहिला. दुसरा मुद्दा, पहिलं तुम्ही या प्रस्तुत विधान ही कोणत्या पाठाशी संबंधित आहे ते लिहा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण करा. इथे मधूचं कृत्य, मधूने जे केलं, आईसाठी त्याने चोरी केली, म्हणजे संवेदनशील मनाचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतो, हे या ठिकाणी सांगू शकतो आपण. त्यानं चौथा प्रश्न, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे. एखादी साहित्यकृतीचा आस्वाद घेताना आपण काय करू शकतो? सुरुवातीला दिले बघा 10 मुद्दे, 7-8 मुद्दे आहेत ना दिलेले, ते तुम्ही मांडा. कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण काय करू शकतो ते आपण इथे लिहू शकतो. अशा पद्धतीने आशय आणि स्वाध्याय संपलेला आहे. आपण या स्वाध्याय पूर्ण लिहायचा आहे.